मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि आता काही मिनिटांपासून पश्चिम रेल्वेवर सुद्धा मुंबईकरांचा खोळंबा होतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूकही पावसामुळे विस्कळीत झाली आहे। लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। हार्बर सेवेवर सध्या तरी परिणाम झाल्याचा दिसत नाहीये। तर मुंबईमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पुढील 3 ते 4 तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह उपनगरातही पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली। पुढच्या 3 ते 4 तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, पुढचे 3 ते 4 तास जोरदार पावसाचा अंदाज मुंबईत वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आता सगळीकडेच झालेला दिसतोय। मुंबईला हवामान विभागाने आहे तो येलो अलर्ट जारी केलेला आहे। काल रात्रीपासूनच आहे ते मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे महामार्गावरील रेल्वे वाहतूक आहे ती त्या ठिकाणची खोळंबलेली आहे। 15 ते 20 मिनिटं उशिराने लोकल्स धावत आहेत। हार्बर लाईनवरील जी रेल्वे वाहतूक आहे ती मात्र सद्यस्थितीत त्यावर कोणताही परिणाम झाला नाही। मात्र पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर याचा परिणाम झाला आहे। तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर सध्या तरी परिणाम झालेला आहे। मात्र अशीच जर बॅटिंग संततधार सुरू राहिली तर पूर्व द्रुतगती महामार्ग असेल किंवा पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल या दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ शकते। कारण या ठिकाणी आपण कालपासूनच जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि अशा स्थितीत यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीचा आता पाऊस पडतोय, काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय, विश्रांती पावसाने घेतली नाही। अशा स्थितीत सकल भागांमध्ये देखील पाणी सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। तर अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे, त्यामुळे सकल भाग जर तिथे असतील तर मग पाणी साचण्याला सुरुवात झाली। ठाण्यातही रात्रीपासून संततधार सुरू आहे। आज दिवसभरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याने ठाण्याला आज येलो अलर्ट दिलाय। काल रात्री एक झाड कोसळून एका कारचं नुकसानही झालं। काल मुसळधार पावसाने ठाण्यात हजेरी लावली, तर आज आता दिवसभर येलो अलर्ट पावसाचा देण्यात आला। कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत। कल्याण पश्चिमेकडील मोहम्मद अली चौक रोडवर पाणी साचायला सुरुवात झाली। दिवसभर पावसाची संततधार राहिली तर काही सकल भागांमध्ये पाणी साचू शकते। तर तिकडे आळंदी चाकण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आज आळंदीमध्ये लगबग सुरू आहे आणि त्यातच जोरदार पाऊस सुरू झाला आहे। पालखी प्रस्थानाला पावसानं सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली। तर पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे। काही ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पुण्यामध्ये आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रात्रीपासूनच रिपरिप पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, पुण्यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असली तरी सुद्धा आज सकाळपासून मात्र पावसाने जोर जो आहे तो वाढवलेला आहे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुण्यातील उपनगर असेल किंवा मध्यवर्ती पेठांमधला भाग असेल या ठिकाणी सर्वदूर पाऊस झाल्याचं चित्र आहे आणि पुढील 48 तास हवामान विभागाने जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याचाच हा परिणाम आहे आणि घाटमाथ्यावर विशेषतः मुसळधार पावसाची हजेरी आहे। त्यामुळे
पर्यटकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की सावधानते बाळगा म्हणून. त्यामुळे कुठेही बाहेर पडताना पावसाचा विचार आणि अंदाज घेऊनच बाहेर पडा असं आवाहन सुद्धा प्रशासनाने करण्यात ठीक. आलं. अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर पुण्यामध्ये पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे पुण्यातले धोकादायक वाडे त्वरित खाली करा असे आदेश आयुक्तांनी दिलेत. शहरात 21 जुने वाडे आणि इमारती अति धोकादायक आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. धोकादायक भाग काढून टाका असे आदेश आयुक्तांनी दिलेत. महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येतं. त्यानुसार हे वाडे धोकादायक आहेत. अनेक वाड्यांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे याची देखभाल किंवा दुरुस्ती करता येत नाहीये. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने वाडे खाली करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे पुणेकरांसाठी खुशखबर सुद्धा आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये 7.40 TMC साठा झाला आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 TMC म्हणजे 25.39% साठा जमला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साठा केवळ 12.43% इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीहूनही अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरण साखळीत किती साठा आहे बघा. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7.40 TMC पाणीसाठा आहे. खडकवासला धरणामध्ये 1.28 TMC पाणीसाठा आहे. पानशेत धरणामध्ये 2.16 TMC साठा आहे. वरसगाव धरणात 3.67 TMC पाणीसाठा आहे. तर टेमघर धरणामध्ये 0.29 TMC इतका पाणीसाठा आहे. तर मान्सूननं राज्य व्यापल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आज कोकण, घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात कुठे कोणता अलर्ट दिलाय बघा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे, घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूरसाठी येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर मराठवाडा आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय. नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशन सबवेमध्ये पाणी साचलेलं दिसतंय. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते. पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना स्टेशनवर जावं लागतं. पावसामुळे पंप हाऊसमधून पाणी काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून. विकास, सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे मुंबईकर जे ऑफिसला जाण्यासाठी निघत आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये काल रात्रीपासून पाऊस पडत आहे आणि क्षणभर विश्रांती आता पावसाने घेतलेली आहे. मात्र जर आपण बघितले तुर्भे रेल्वे स्टेशन मध्ये जे सबवे आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे पंप हाऊसच्या माध्यमातून पाणी काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. मात्र पाणी साचल्यामुळे प्रवाशांना जे ठाणे साईडला जाणारे जे आहेत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कारण इतके मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय. त्यामुळे आहे त्या खराब होताना दिसून येत आहेत. कारण साधारणपणे खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे प्रवाशांना चालत स्टेशनवर जाऊन तिथे जावं लागत आहे. विकास, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर तुर्भे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. तिकडे पंढरपूरच्या गार्डीमधील कासाळा ओढ्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय. ग्रामस्थांनी इथे तात्पुरता रस्ता तयार केला होता, पण तोही आता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. कायमस्वरूपी पुलाची मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात आली.
तर धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फळबागांसह बागायती पिकांना बसला. कृषी आणि महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार तब्बल 10,846 शेतकऱ्यांचं 4,794 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाले. प्रशासनानं शासनाकडे 8 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवला. यानंतर बातम्या बघणार आहोत वारीबाबतच्या. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी. आज माऊलींच्या पालखीचं इथून प्रस्थान होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीत दाखल झाले. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आज आळंदीत पाहायला मिळते. वारकरी आळंदी ते पंढरपूर असा 250 किलोमीटरचा पल्ला पुढच्या 15 दिवसात पार करणार. तर माऊलींच्या पालखीचा मार्ग बघा. आळंदीतून 19 जूनला म्हणजेच आज प्रस्थान ठेवेल. 20 आणि 21 जूनला पुण्यात असेल माऊलींची पालखी. सासवडला 22 आणि 23 जूनला मुक्काम असेल. जेजुरीला 24 जूनला पालखीचा मुक्काम असेल. वाल्हेमध्ये 25 जूनला पालखी दाखल होईल. लोणंदमध्ये 26 जूनला पालखी पोहोचेल. त्यानंतर तरडगावला 27 जूनला पालखी दाखल होईल. 28 जूनला फलटणमध्ये पालखीचा मुक्काम असेल. बरडमध्ये 29 जूनला पालखी पोहोचेल. नातेपुतेमध्ये 30 जूनला पालखी पोहोचेल. त्यानंतर 1 जुलैला माळशिरसमध्ये पालखीचा मुक्काम असेल. वेळापूरमध्ये 2 जुलैला मुक्काम असेल. पंडी शेगावमध्ये 3 जुलैला मुक्काम असेल. 4 जुलैला वाखरीत पालखी पोहोचेल. पंढरपूरमध्ये 5 जुलैला दाखल होईल. तर इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललाय. भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेलाय. माऊलींच्या पालखी प्रस्थानाला वरुण राजानेही जोरदार हजेरी लावली. राम कृष्ण तर इंद्रायणी घाटावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. पावसात न्यालो माऊलींच्या वारीत, टाळ मृगुंद दुमदुमला घाटावरती. रामकृष्ण हरी माऊली. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आळंदी नगरीतून होते. याच निमित्ताने लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय. टाळ मृगुंदाच्या नादामध्ये भक्तीच्या या वारीमध्ये तल्लीन झालेला वारकरी आता इंद्रायणी घाटावरती आलाय. खरं तर आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतंय. वरुण राजाचं पहाटेपासून या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इंद्रायणी नदी ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि याच इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून वारकरी हा माऊलींच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आहे. इंद्रायणी घाट हा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये निहाळून गेलेला पाहायला मिळतो. आज संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे. तर आळंदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या चरणी तब्बल 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. या मुकुटाची किंमत 1 कोटी रुपये इतकी आहे. पुण्यातल्या नामांकित सराफ व्यावसायिकानं जवळपास 4 महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केलाय. यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतिकांचं कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर केलाय. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण अशी मंगल प्रतीकं कोरली.
यानंतर आता अकलूजमधून एक धक्कादायक बातमी आहे. सयाजीराजे पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पार्कमधील पाळणा तुटल्यामुळे खाली पडला आणि यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. दोघे माळशिरस तालुक्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. सयाजीराजे पार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचा आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी ते लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आता बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुलं होणार आहे. 2019च्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बातमी अहमदाबादमधून विमान अपघातातल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. मृत्युमुखी पडलेल्या 208 मृतदेहांची DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्यात यश आले. 208 पैकी 173 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केलेल्या मृतदेहांमध्ये 131 भारतीय नागरिक, 4 पोर्तुगीज, 3 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 6 प्रवासी नसलेले मृतदेह आहेत. अपघातात जखमी झालेल्यांपैकी जवळपास 65 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बातमी आहे फाल्कन 2000 जेट्स बाबतची. या जेट्सची आता नागपुरात निर्मिती होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशननं रिलायन्स सोबत करार केलाय. फ्रान्सच्या बाहेर अशा प्रकारची पहिल्यांदाच निर्मिती होतीये. त्यामुळे पहिलं मेड इन इंडिया फाल्कन 2028 पर्यंत नागपुरात तयार होईल. या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या कराराचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वागत केलंय. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. यानंतर बातमी ऑपरेशन सिंधू बाबतची. इराण इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटलाय. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केलंय. इराणमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप आणलंय. इराणच्या उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हे विद्यार्थी शिकत होते. 110 पैकी 90 विद्यार्थी काश्मीरचे होते. कतार मार्गे विशेष विमानानं या विद्यार्थ्यांना मध्यरात्री दिल्ली विमानतळावर आणलंय. तर भारताचं ऑपरेशन सिंधू सुरू झालेलं आहे. इराणमधून 110 विद्यार्थ्यांना भारतात परत आणलेले. या 110 पैकी 90 विद्यार्थी काश्मीरचे होते. हे सर्व विद्यार्थी उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. तिथून या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून भारतात आणले. दिल्ली विमानतळावर या विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान उतरले. इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष पेटलाय. इराणनं युद्धाची घोषणा केल्यानंतर आता भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलंय. तर इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केलाय. इस्रायलच्या दिशेनं बॅलिस्टिक मिसाईल डागलीत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखीनच वाढलाय. इस्रायलवर मिसाईल डागले आहेत इराणनं युद्धाची घोषणा केली. त्यामुळे संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे. इराण आणि इस्रायल दरम्यान युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसात दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत. तर पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर 12 तासाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं विधान आलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान युद्ध आपण थांबवल्याचा त्यांनी पुन्हा एकदा दावा केलाय. काल मोदी आणि ट्रम्प यांच्या संभाषणाची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली होती. यावेळी त्यांनी युद्ध पाकिस्तानच्या विनंतीवरून थांबवल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितल्याचं म्हटलं होतं. तर आता देशात एक देश एक वेळ हे नवं धोरण लागू होणार आहे. सर्व क्षेत्रामध्ये अचूक भारतीय प्रमाण वेळ निश्चितीसाठी म्हणून भारतीय कालमानक
नियमांमध्ये सुधारणा केली जाते. लवकरच एक देश एक वेळ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. या धोरणानुसार संरक्षण क्षेत्र, बँका, विमा क्षेत्र, मोबाईल सेवा यासह सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये एकच अचूक भारतीय प्रमाण वेळेचं पालन होईल आणि सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींसाठी देखील हीच प्रमाणित वेळ मान्य असेल. प्राध्यापक भरतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गुणवत्तेच्या निकषांवर भरती करण्यासाठी नवीन नियमावलीत बदल केला जाणार आहे. प्राध्यापक भरतीसाठीच्या 80-20च्या सूत्रामुळे प्राध्यापक भरती रखडली. त्यात आता बदल करून 75-25 असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच सर्व कुलगुरूंची बैठक बोलावून चर्चा केली जाणार आहे. बघा याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे. प्राध्यापक भरतीसाठी राजभवनाकडून 27 फेब्रुवारीला नवे आदेश जारी करण्यात आलेत. पूर्वानुभव, शैक्षणिक पात्रता, पब्लिकेशन, अध्यापन क्षमतेसाठी 80 गुण आवश्यक आहेत. मुलाखतीसाठी 20 गुण देण्यात आले होते. PhD साठी अधिक तर सेट नेटसाठी खूप कमी गुण ठेवण्यात आले होते. नवीन बदलानुसार आता 75-25 असा फॉर्म्युला असेल. यानंतर बातम्यात टॉप 50. नाशिकच्या मालेगावमधून कळवणला जाणाऱ्या रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षा उलटली. या अपघातात 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. रिक्षातील 4 जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर आज सोलापुरातल्या तुळजापूर नाका हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतील. दुपारी 12 वाजता मारुती चितमपल्ली यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. संभाजीनगरमध्ये कंटेनर उचलणारे कलवार मशीनला काम सुरू असताना आग लागली. अग्निशमन विभागाचे 2 बंब आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यातील किचनला आग लागली. फ्रीजचे कॉम्प्रेसर फुटल्यानं आग लागली. त्यामुळे किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सोबतच रूममधील AC आणि इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र बंगल्यातील किचनचं मोठं नुकसान झालं. शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय. हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय. मोदी शहांच्या राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी विचारलाय. हिंदी भाषा लादल्यास मराठी संपून जाईल असंही ते म्हणाले. ठाण्यातील ओपन हाऊस या ठिकाणी मनसेनं लावलेले बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अर्धा देश राज्यात येऊन स्वतःचं पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे देशाला मराठी भाषा शिकण्याची गरज आहे. हिंदीची सक्ती करू नका नाहीतर याद राखा अशा आशयाचे बॅनर आहेत. हिंदी सक्तीच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. हिंदीच्या नव्या GRमध्ये अनिवार्य शब्द काढलाय असं फडणवीस म्हणालेत. कुठली भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवू शकतो असंही त्यांनी म्हटले. फक्त 2 भाषा ठेवा हा राज ठाकरेंचा आग्रह आहे. मात्र केंद्र सरकारनं 3 भाषांचं सूत्र ठेवलं आहे. पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं आंदोलन पुकारले. खबरदार हिंदी भाषेची पुस्तकं छापली आणि वितरित केली तर असा इशारा या आंदोलनातून देण्यात आलाय. बालभारती इमारतीसमोर हे आंदोलन केले जाते. यावेळी बालभारती संचालकांना मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निवेदन देऊन हे आंदोलन करण्यात आले. भांडूप कांजूर मार्ग परिसरामध्ये पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाची पुस्तकं शोधली आणि फाडून जाळून टाकली. शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तकं विक्रीसाठी ठेवू नयेत अशी ताकीद मनसैनिकांनी दुकानदारांना केली. मराठीची पुस्तकं द्यायची
अन्यथा आज आम्ही फक्त याचं कव्हर जाळतोय, यापुढे सगळी पुस्तकं जाळली. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदी भाषेच्या पुस्तकाची होळी केली. 4 तारखेला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला दिलेल्या पत्रात राज ठाकरेंनी हिंदी सक्ती केल्यास मनसे आंदोलन उभारेल आणि त्याला जबाबदार प्रशासन असेल असं म्हटलं होतं. शाळांमध्ये सक्तीने हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. याच पार्श्वभूमीवर विशेष पत्र चेंबूरमधल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्याची मोहीम सुरू केली. या पत्रात शाळेमध्ये मातृभाषेला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करत सक्तीच्या हिंदी शिक्षणाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. नालासोपाऱ्यामध्ये मनसे महिला कार्यकर्त्यांकडून एका शाळेच्या संचालकीला मारहाण करण्यात आली. शाळेतील 10वी उत्तीर्ण होऊन 11वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला. याचा जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या मनसे महिला कार्यकर्त्या आणि शाळा संचालिका आशा डिसोजा यांच्यात वाद झाला आणि यातून त्यांना मारहाण करण्यात आली. यात एक ब्रेकिंग न्यूज इथे. राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहावर सवलतींचा वर्षाव सुरू आहे. सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय. धारावी पुनर्विकासासाठी 500 एकरपेक्षा अधिक जागा देण्यात येणार आहे. त्यापैकी 63 एकर प्रत्यक्ष जमीन विशेष हेतू कंपनीस देण्यात आली. तर राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हणून अदानी समूहावर सवलतींचा वर्षाव केला जातोय. मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. सरकारनं धारावीसाठी म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला.